तो सगळा कॉरिडॉर जो काही अयोध्येचा तयार झाल्याचं मला माहित नाही, 1000, 2000, 3000 कोटी लागले असतील, पण त्यांनी अर्थव्यवस्था बदलून गेली. त्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जायला लागले. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे काही आपण कुठे पैसे उचलून काहीतरी अशा गोष्टी करतो की ज्या त्या क्षणी संपणार आहेत, अशा गोष्टींवर फार कमी खर्च असतो. ज्या शाश्वत विकासाच्या व्यवस्था आहेत, जसं आम्ही हा निर्णय केला की आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे आपण रस्ते करतो आहोत ते आपण 12 वर्षापूर्वी देखील केले होते, त्यानंतर 2दा पुन्हा केले, तर यावेळेस ते आपण कॉन्क्रीटचे करू. म्हणजे 40 वर्ष आपल्याला 30 वर्ष आपल्याला त्या रस्त्यांकडे पाहावं लागणार नाही. अशा दृष्टीनं एक शाश्वत शहर हे कुंभमेळ्याच्या माध्यमातून आपण तयार करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे, शेवटी आपल्या प्रायोरिटीज असतात, ही जास्त महत्वाची का ती जास्त, सगळ्याच महत्वाच्या आहेत, पण ही पण महत्वाची प्रायोरिटी आहे, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज एका कुंभमेळ्याने यूपीचं ब्रँडिंग संपूर्ण जगामध्ये झालं, संपूर्ण जगात झालं. आणि आपल्यालाही नाशिक कुंभमेळ्यातनं जगामध्ये महाराष्ट्राचं ब्रँडिंग करायचं आहे. त्या दृष्टीनं हा कुंभमेळा नीट झाला पाहिजे, व्यवस्था नीट राहिल्या पाहिजेत, सोयी नीट करता आल्या पाहिजेत, क्राऊड मॅनेजमेंट नीट झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत. कारण शेवटी आपण म्हणतो महाराष्ट्र संतांची भूमी आहे, जशी ही वीरांची भूमी आहे तशी संतांची भूमी आहे. आणि मग या ठिकाणी आपली संस्कृती आणि महाराष्ट्र धर्म हा आपल्याला निश्चितपणे जोपासला पाहिजे. आता एक अजून आमच्या भास्कररावांनी जोरदार तिथे आरोप करत आमच्यावर त्या ठिकाणी हिंदी सक्तीचा विषय आणला, हिंदी सक्तीचा. आता या संदर्भात वस्तुस्थिती मांडली गेली पाहिजे. काय आहे ती? 21 सप्टेंबर 2000 म्हणजे जेव्हा न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, न्यू एज्युकेशन पॉलिसी आल्यानंतर त्यावेळेस माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. 21 सप्टेंबर 2020 ला मुख्यमंत्री महोदयांनी तज्ञ समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला या संदर्भात. आणि 16 ऑक्टोबर 2020 ला राज्य सरकारने डॉक्टर रघुनाथ माशेलकर साहेब यांच्या अंतर्गत एक GR काढून एक टास्क फोर्स तयार केला. या समितीत कोण कोण होतं? तर विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात साहेब होते, कुलगुरू पेडणेकर होते, SNDTच्या कुलगुरू शशिकला वंजारी होत्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले होते, माजी कुलगुरू डॉक्टर राजन वेळुकर होते, माजी कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ होते, प्रोफेसर GD यादव होते, माजी आपले DY पाटीलचे कुलपती विजय पाटील होते, श्री नितीन पुजार होते, डॉक्टर अभय वाघ होते, निरंजन हिरानंदानी होते, भारत आहुजा होते, देवीदास गोल्हार होते, सिनेट सदस्य मिलिंद साटम होते, शिक्षण तज्ञ अजित जोशी होते. आणि हे नाव मी मुद्दाम सांगतो की हे महत्वाचं नाव आहे. शिवविद्या प्रबोधिनीचे संस्थापक विश्वस्त विजय कदम, जे म्हणजे आपल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या सेनेचे उपनेते देखील आहेत, तेही या कमिटीमध्ये होते. आणि उच्च शिक्षण संचालक धनराज माने असे लोक या कमिटीमध्ये होते. अशी 18 लोकांची कमिटी होती. म्हणजे आता कमिटीमध्ये काही आपण त्यांची आडनावं पाहण्याचं कारण नाही, तरी 16 लोक त्यातले मराठी होते या कमिटीमध्ये. आणि मग 14 सप्टेंबर 2021 रोजी या समितीने माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना 101 पानाचा अहवाल सादर केला. त्याचे फोटो माझ्याजवळ आहेत, त्याचं ट्विट देखील महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे, अहवाल स्वीकारतानाचा फोटो त्याच्यामध्ये आहे. आणि मग त्यानंतर त्याच्यावर माननीय उद्धवजींनी निर्देश दिले की समितीने सादरीकरण केले आणि शिफारसी सूचनांची त्वरित अंमलबजावणी करण्याची कारवाई राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येईल असे त्या ठिकाणी सांगितलं. आणि तो फोटो आहे, त्या फोटोमध्ये अनेक लोक आहेत, म्हणजे संजय राऊत साहेब देखील दिसत आहेत. 15 सप्टेंबर 2021 ला या ठिकाणी त्याची बातमी वगैरे आहे, जाऊ द्या त्याच्यात. त्याच्यावर मग माननीय मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले, बदलत्या काळात डिजिटल शिक्षण, परदेशी भाषांचे शिक्षण आवश्यक आहे, त्यामुळे या शिफारसीप्रमाणे लवकरात लवकर अंमलबजावणी करून महाराष्ट्राला शैक्षणिकदृष्ट्या प्रगतीपथावर ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. किती चांगलं त्यांनी सांगितलं.